बिजे दाखविले गोडे लाहू करे जोडी झाली याची तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे तुका म्हणे क्षणक्षणा जातो काळ तुका म्हणे क्षणक्षणा जातो काळ गोडी ते रसाळ अंतरेल तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे महायोग पीठे तटे भीमरक्षा वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणापुरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजपं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं भजे व्रजे कमंडनं समस्तपापखण्डनं स्वभक्तरङ्गनं सत्यनन्दनन्दनं सुचिपुष्टं सुनाददेवभक्तनं रङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं माझी वाणी मानेल संतांसी रंजो चित्तासे आपुलिया सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण मस्तक ही पाया
वारकरी संतांच्या नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। हरिनाम वेले पावले विस्तार हरिनाम वेले पावले विस्तार फळे पुष्पे बहार ओल्हावली तिथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे या। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा आपल्या मनाला हरिनामाचा उपदेश करणारा एक रूपात्मक अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवेकरता निवडलेला आहे। अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या मनाला हरिनामाचा उपदेश एका रूपकाच्या माध्यमातून या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे मना तू त्या ठिकाणी पक्षीराज हो ज्या ठिकाणी हरिनामाची वेल विस्ताराला पावलेली आहे। ज्या हरिनामाच्या वेलीला खूप फळ आहे खूप फुलं आहे, फळांनी आणि फुलांनी अशी लदबदून गेली अशी वाकून गेली, कोणीही यावं आणि त्या हरिनाम वेलीचे फळ सहज तोडून खावे इतकी हरिनामाची वेल विस्ताराला पावलेली आहे। अशी जी हरिनामाची वेल आहे तुकोबाराय म्हणतात, हे मना तू त्या ठिकाणी पक्षीराज हो। हरिनाम वेली पावली विस्तार फळे पुष्पी भार ओल्हावली तेथे माझ्या मना होई पक्षीराज। हे मना तू त्या ठिकाणी पक्षीराज हो। तू आतापर्यंत खूप फिरला खूप धावपळ केली, तुझ्या जीवनाची तृप्ती तुला काही प्राप्त झाली नाही। तुला जर तुझ्या जीवनाची अंतिम तृप्ती जर प्राप्त व्हावी वाटत असेल तर अशी हरिनामाची वेल ज्या ठिकाणी विस्ताराला पावलेली आहे तेथे तू पक्षीराज हो, तुझ्या जीवनाची तृप्ती तुला प्राप्त होईल। साधा वया काज तृप्तीचे या। तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही म्हणता त्या हरिनामाच्या वेलीला खूपच फळे खूपच फुलं आहे, त्या फळांनी फुलांनी लदबदून गेली आहे, एखाद्या वेळेस त्या वेलीला खूपच फळं याच्यामुळे असतील, कोणीच त्या वेलीचे फळं तोडीत नसतील आणि ते त्याच्यामुळे ते खूप फुलं आणि खूप फळं असेल आणि यदा कदाचित ते फळं कडू असेल आणि म्हणून त्या वेलीला खूप आणि फळं आणि फुलं असतील। तुकोबाराय म्हटले तसं नाही, आमची जी हरिनामाची वेल आहे ना ही फळांनी फुलांनी तर लदबदून गेलेली आहेच आहे, हिचे फळं आणि फुलं ही खूप गोड आहे, हिचे फळं फुलंच गोड आहे असं नाही, ही वेलच मुळासकट गोड आहे। मुळेची बीजे दाखविली गोडी पण आम्हाला का प्राप्त होत नाही? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याच्यासाठी तुम्हाला शीघ्रता करावं लागेल, तत्परता करावं लागेल, जितकी त्वरा कराल तितकी तुम्हाला त्याची गोडी प्राप्त होईल। लाहू करी जोडी झाली याची, जोपर्यंत तुम्ही याची जोडी प्राप्त करून घेणार नाही, शीघ्रता करून घेणार नाही, तोपर्यंत आम्हाला जी गोडी मिळाली ती तुम्हाला प्राप्त होणार नाही। तुकोबाराय यदा कदाचित आम्ही जर ही गोडी प्राप्त करण्यासाठी जर विलंब केला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जेवढा क्षणाचा विलंब कराल तेवढी गोडी ही तुमच्यापासून दुरावेल, म्हणून विलंब न करता शीघ्रतेने तत्परतेने या हरिनामाच्या वेलीच्या ठिकाणी तू तुझं मन लाव। तुका म्हणे क्षणक्षणा जातो काळ गोडी ते रसाळ अंतरेल, ही गोडी जर जाऊ द्यायची नसेल तर तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे या। असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला। आपलं कीर्तन Thank you.
सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या या पवित्र पावन श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान गोरक्षनाथ मंदिरामध्ये चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरता घेतलाय. चतुर्थ दिवसाची वाक्पुष्प सेवा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा हरिनामाचा उपदेश मनाला करणारा अत्यंत गोड अत्यंत पवित्र 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला. जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून मनाला उपदेश करतात. खरं तर साधूची उपदेशाची पद्धतीच हीच आहे. कशी पद्धती आहे थोडं बारकाईने लक्षात घ्या. साधूची उपदेशाची पद्धती कशी आहे एका प्रमाणाने मी आपल्याला सांगेल. साधूच्या उपदेशामध्ये आणि तुमच्या माझ्या उपदेशामध्ये काय फरक आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण अत्यंत गोड आहे. तुकोबारा म्हणतात फलकट तो संसार येथे सार भगवंत. आणि पुढे जगद्गुरु तुकोबारा म्हणतात ऐसे जागवितो मना आणि मग सरिसे जनासही. याला थोडं ट्रबल द्या. सरिसे जनासहित. जगद्गुरु तुकोबारायांसारखे संत साधू महात्मे अगोदर आपल्या मनाला उपदेश करतात आणि मग मनाला उपदेश केल्यानंतर मग जनाला उपदेश करतात. ही संत साधू महात्म्यांची उपदेशाची पद्धती आहे. आता आमची उपदेशाची पद्धती सांगू का समजून घेता. संत साधू महात्म्यांची उपदेशाची पद्धत अगोदर आपलं मन बळकट करायचं आणि मग जनाला काय करायचा उपदेश करायचा. उपदेश प्रकरणातला अभंग आहे. सगळ्यात अगोदर जगद्गुरु तुकोबारा मनाला का उपदेश करतात याचं आपल्याला चिंतन थोडं बारकाईने करायचं. कारण परमार्थामध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्वाची गरज आपल्याला कशाची असेल तर ती कशाची आहे मनाची. नितांत गरज आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा एक हिंदीतला अभंग आहे. त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा म्हणतात चित्त मिले तो सब मिले नाही तो फूकट संग. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात चित्ताने जर सहकार्य केलं मनाने जर सहकार्य केलं तर सगळं केलेलं योग्य आहे. आणि आपल्या मनाने जर सहकार्य केलं नाही तर जीवनात जेवढं काही केलं ते सगळं फुकट आहे. आता या फुकटमध्ये काय काय घ्यायचं. मग केलेला संतांचा संग जरी असेल आपलं मन जर सहकार्य करत नसेल तर केलेला संतांचा सहवास फुकट, केलेला ग्रंथाचा सहवास फुकट आणि केलेला देवाचा सहवास सुद्धा आपल्या जीवनातला फुकट आहे. आपलं मन जर सहकार्य करत नसेल तर. विठ्ठल म्हणून परमार्थामध्ये मनाची नितांत नितांत गरज आहे. मी 1-2 उदाहरणं देतो 1-2 प्रमाण देतो आणि हा विषय पूर्ण करतो. रामायणामध्ये एक गोड प्रसंग आला पहा. रामप्रभूचं आणि रावणाचं युद्ध झालं आणि अर्थातच रामप्रभूचा विजय झाला. रामप्रभूचा विजय झाल्यानंतर रामप्रभूजवळ लखनजी आले. लखनजी रामप्रभूला म्हणतायत दादा आपला विजय झाला. रामप्रभू म्हणतायत लखन अरे कालमान परिस्थिती पाहता वाटत नव्हतं रे आपला विजय होईल पण कसा झाला हे मलाच कळालं नाही. दादा आपला हा जो विजय प्राप्त झाला ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला ते काही मशीन गन घेऊन असणारे सैनिक नव्हते. आपल्याला हा जो विजय मिळाला हा वानराच्या माध्यमातून मिळाला. आणि त्यांनी आपल्याला जी काही मदत केली ना ही कशी मदत केली. ज्ञानोबारांचे गोड ओवे. ज्ञानोबारा म्हणतात वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. वानरांच्या माध्यमातून आपण लंकेवर काय केला विजय प्राप्त केला. बरं वानरांनी जी आपल्याला युद्धात मदत केली ही काय ढाबे जोडून मदत नाही केली. 2024 मध्ये पाहिलेच तुम्ही ढाबे जोडून मदत करणारे वानर कशी मदत केली त्यांनी. मग ज्ञानोबारा म्हणतात आगाराणीचे पाला खाईगा देवाने केले लंकेश्वरा. त्या वानरांनी जंगलातल्या झाडाचा पाला खाल्ला. झाडाचा पाला खाऊन त्या वानरांनी आपल्याला युद्धात मदत केली आणि आपल्याला विजय प्राप्त करून दिला. दादा मला असं वाटतं या सगळ्या वानरांना घेऊन आपण अयोध्येत गेलो पाहिजे श्रम परिहारासाठी. आता हा श्रम परिहार शब्द जरा बारकाईने ध्यानात घ्या बरं का. कारण हा श्रम परिहार शब्द जवळजवळ सर्व क्षेत्रात लागू आहे पण त्यातले त्यात राजकारणात जवळचा आहे अजून. कसा ऐका. एखादा उमेदवार एखाद्या मतदारसंघामध्ये उभा राहावा. कार्यकर्त्याने त्याचा बोंब मारून मारून प्रचार प्रसार करावा. दैवयोगाने तो कार्यकर्ता निवडून यावा आणि तो निवडून आला म्हणजे सगळ्या कार्यकर्त्याला एक सुंदर कार्यक्रम देतो है का नाही. सुंदर एक दिवस ठरवला जातो. सुंदर आमच्या मुळे सरांचा फार्म हाऊस पाहून सगळेजण तिथं जातात आणि सुंदर एखादा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतात है की नाही.
तुम्ही हसले म्हणजे तुम्ही त्याच्यातले पक्की किडे. अशा श्रम परिहाराचा कार्यक्रम आपण कोणाला देऊ? वानरांना देऊ. आणि ठरलं. मग ठरल्याप्रमाणे सगळे वानर रामप्रभू घेऊन अयोध्येत आले. आणि अयोध्येत आल्यानंतर जे जीवनात सोहळे कधी पाहायला भेटले नव्हते, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, ते सोहळे वानरांनी अयोध्येमध्ये उपभोगायला सुरुवात केली. दादा पण ऐका, महिना 2 महिने वानर अयोध्येत राहिले. पण 2 महिने झाल्यानंतर त्या सगळ्या वानरांना आठवण यायला लागली आपल्या घराची. कोणी असो, किती दिवस बाहेर राहिले की त्याला कशाची आठवण येते? आपण आपल्या घराची आठवण येते. 2 महिने ते अयोध्येत राहिले पण त्यांना सगळ्यांना आठवण यायला लागली आपल्या घराची, किष्किंधेची आठवण यायला लागली. आणि ही गोष्ट रामप्रभूंनी ओळखली. कारण न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वे विश्वंभर परिहार चिन्ह लगे. देवाने ओळखलं आणि प्रमुख असणाऱ्या नळ, नीळ, जांबुवंत, सुग्रीव इत्यादी वानरांना जवळ बोलवलं. आणि रामप्रभू म्हणतायत, सुग्रीवा मला असं वाटतं आता तुम्ही खूप दिवस अयोध्येत राहिले, आता तुम्ही तुमच्या घरी गेलं तरी काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या किष्किंधेला गेलं तरी चालतंय. आणि त्यांना तेच पाहिजे होतं. त्यांनी लगेच पडत्या फळाची आज्ञा शिरसावंदे मानली की लगेच गेले पिशव्या भरायला लागल्या. होत्या का नव्हत्या मला माहित नाही, पण लगेच गेले ते. ही गोष्ट पुन्हा लखनजीने ऐकली आणि लखनजी रामप्रभू जवळ आले आणि रामप्रभूला म्हणतायत, दादा आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला तुम्ही गेलं तरी चालतंय असं म्हणलेलं तुम्हाला शोभतं का? बरं त्या वानरांनी का कमी मदत केली का आपल्याला युद्धामध्ये? खूप काही मदत केली आणि तुम्ही त्यांना खुशाल जा म्हटले. रामप्रभूने दिलेलं उत्तर खूप मार्मिक आहे. रामप्रभू म्हणतायत, लखन तुला काय वाटतं रे? तुला जे व्यवहार कळतायत ते मला कळत नाही असं तुला वाटतं का? मग दादा तुम्हाला जर व्यवहार कळतायत तर तुम्ही त्याला जा का म्हटले. आता रामप्रभूने दिलेलं उत्तर किती मार्मिक हे काळ्या दगडावर आपल्या हृदयामध्ये लिहून ठेवण्यासारखं वाक्य. रामप्रभू म्हणतायत, लखन ते आहेत अयोध्येत पण चिंतन करायला लागले किष्किंधेचं. आपल्या चिंतनाकरता शब्द बदलतो. ते आहेत देवाजवळ पण चिंतन करायला लागले संसाराचं. मग लखन याच्यापेक्षा संसारात राहून देवाचं चिंतन केलेलं काय वाईट आहे? कारण परमार्थात तुम्ही मनाने कुठे याला परमार्थात फार किंमत आहे, परमार्थात तुम्ही शरीराने कुठे याला परमार्थात काही किंमत नाही. कारण ज्ञानोबारायांनी स्पष्ट सांगितलंय, तुम्ही जर तीर्थयात्रेला गेले आणि तुमचं चित्त जर त्या तीर्थयात्रावर नामावर जर नसेल तर केलेली तीर्थयात्रा तुमच्या कुछ कामाचं नाही. केलेलं सगळं आपलं चित्त नसेल तर केलेलं कसं आहे कुछ कामाचं नाही. कारण परमार्थामध्ये आपण मनाने कुठे याला परमार्थात फार किंमत आहे. डोंगरे बाबा आपल्या गावाकडे लोक मरते का? माणूस जर मेला तर जे मरून पडले त्याला काय म्हणते आपल्याकडे? मुर्दा, मयत. त्याला सोप्या शास्त्रीय भाषेमध्ये प्रेत म्हणतात. जगद्गुरु तुकोबारायांनी शब्द वापरला. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, बाबा हो तुम्ही कीर्तनात बसले आणि तुमचं चित्त जर कीर्तन नाही चित्त
नाही चित्त काय मांडिले प्रेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही कीर्तनात बसले आणि तुमचं चित्त जर तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही जिवंत नाही, तुम्ही कीर्तनात कोण आहेत? प्रेत आहात. म्हणून परमार्थामध्ये तुम्ही मनाने कुठे, याला परमार्थात फार किंमत आहे. कारण भगवान परमात्मा तुमच्या आत काय चाललंय हे पाहत असतो, भगवान परमात्मा तुमच्या वरच काही पाहत नाही. कारण तुकोबारायांचे गोड प्रमाणे पाहत जगद्गुरु तुकोबाराय. नाही इतके नका गुंगवा जाऊ. तुकोबाराय म्हणतात तुमच्या आत काय चाललंय भगवान परमात्मा पाहत असतो, तुमच्या वरचं भगवान परमात्मा काही पाहत नाही. अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. मी एक सध्या वक्तव्य करणार आहे, आपल्याला कोणाबद्दल टीका वगैरे काही करायचं नाही, पण या विषयाला अनुसरून ते वक्तव्य माझं आहे. काय झालं, आत्ता लक्ष्मी मातेने भगवान नारायणाला प्रश्न विचारला, देवा जुन्या काळात तुम्ही कीर्तनात भजनात प्रगट होत होते, आता अलीकडच्या काळात तुम्ही कीर्तनात भजनात प्रगट का होत नाही, असा लक्ष्मीने नारायणाला काय केला, प्रश्न विचारला. माझ्या ज्ञानोबारायने नाम आठविता रूपी प्रगटपय झाला. नाम घेता नाही बर का, नुसती ज्ञानोबाराने आठवण काढली तो तुम्ही ज्ञानोबारा समोर प्रगट झाले. नाम आठविता कंठी पुढे उभा जगजेठी. जगद्गुरु तुकोबाराने तुमचं नुसती स्मरण केलं की तुम्ही जगद्गुरु तुकोबारांसमोर प्रगट झाले. आता अलीकडच्या काळात तुम्ही कीर्तनात भजनात प्रगट का होत नाही, असा लक्ष्मीने भगवान नारायणाला काय केला, प्रश्न विचारला. किती छान प्रश्न आहे बंद. बरोबर, जुन्या काळात एवढे कीर्तन होत नव्हते, आता लय कीर्तन वाढले. कशाच्याही निमित्तानं लोक काय ठेवायला लागले, कीर्तन ठेवायला लागले. जन्माला आलं कीर्तन, मेलं कीर्तन, घर बांधायचं म्हटलं कीर्तन, बिअर बारचं उद्घाटन म्हटलं, पोल्ट्री फार्मचं उद्घाटन म्हटलं. हसू नका, व्हायला लागले. बिअर बारच्या उद्घाटनाला, पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला कीर्तन व्हायला, हा गंभीर प्रश्न नाही संप्रदायाचा. ह्या लोकांना कीर्तनकार भेटायला लागले, हा गंभीर प्रश्न आहे संप्रदाय. कशाच्या निमित्तानं, मला एक 4-5-6 महिन्यापूर्वी फोन आला, म्हणून महाराज आम्हाला तारीख पाहिजे. आता तारीख पाहिजे म्हटलं ना आम्हाला विचारावं लागतं, सुरुवात कधी आहे, शेवट कधी आहे, कीर्तन कोणाकोणाचे, म्हणजे अंदाज येतो सप्ताहाचा. बरंच काही विचारावं लागतं आम्हाला. ते म्हणजे महाराज सप्ताह वगैरे काय नाही, 1 दिवसाचा कार्यक्रम. म्हणलं सकाळी का संध्याकाळी, ते म्हणजे तुम्ही म्हणाल तवा. म्हणलं कोणत्या टायमाला करायचं, ते म्हणजे तुम्हाला जेव्हा टाईम असेल तेव्हा करा. म्हणलं नेमकं कीर्तन तरी कोणाच्या कशाच्या निमित्ताने, ते महाराज काय नाही, आमचं जुनं घर पाडायचंय त्या निमित्ताने. म्हणजे घर पाडायच्या निमित्तानं सुद्धा लोक काय ठेवायला लागले, कीर्तन ठेवायला लागले. एवढी कीर्तन वाढले, एवढे भजन वाढले. देवा काय लोक रडू राहिले कीर्तनात. अहो रामकृष्ण हरी सुरू झाल्यापासून लोकांच्या डोळ्याला 2-2 धारा लागते, फक्त म्हणायचंच काम आहे. काय झालं ज्ञानोबारांचं, काय झालं सुदामजीचं, लगेच लोक रडायला लागते.
लोक रडत नाही, कीर्तनकार रडते, असा रुमाल घेतेत, असे डोळा पुशी देत. आता तुम्ही आपल्या संस्थांवरचे लोक सांगतो म्हणून सांगतो, त्या रुमाला झेंडूबाम लावलेला राहतो. असे रडू रडू कीर्तन करते, असे रडू रडू कीर्तन ऐकते. एवढे भजन वाढले, एवढे कीर्तन वाढले देवा, तरी तुम्ही कीर्तनात भजनात का प्रगट होत नाही? मला प्रश्नाचं उत्तर द्या. भगवंत अत्यंत प्रसन्न झाले. लक्ष्मीला म्हणतायत, लक्ष्मी खरंच ग, मी जुन्या काळात कीर्तनात भजनात प्रगट होत होतो, एवढं नवल नाही. अगं नामदेवरायाच्या कीर्तनात तर मी धोतर फिटूस तर नाचलो. मी तेच म्हणते, नाचता नाचता देवाचा गळा. माझा आवाज बदलतोय, जी क्वालिटी तीच शेवटपर्यंत राहते. एवढे कीर्तन वाढले, मी कीर्तनात देवासमोर नाचता नाचता माझा धोतर सुद्धा पितांबर सुद्धा निसटला. होऊन देवा, मला माहित आहे ना, मी चट पाहून आहे ना, म्हणूनच तुम्हाला विचारते, मी तुम्ही कीर्तनात भजनात प्रगट का होत नव्हते? आता भगवंताने दिलेलं उत्तर अत्यंत मार्मिक आहे. भगवंत म्हणतायत, लक्ष्मी अडचण अशी आहे, आता लोक कीर्तन करतेत गातेत माझ्यासाठी आणि रडतात तुझ्यासाठी, म्हणून मी कीर्तनात भजनात प्रगट होत नाही. कळालं तुम्हाला? नसलं कळतं, तुमच्यामुळेच आमचे कीर्तन चालू आहे. आलं लक्षात तुमच्या? बरं, आला असेल ते लय प्रचार प्रसार करू नका, गपचिप ठेवा. आलं लक्षात? मला कोणाबद्दल टीका वगैरे काही करायचं नाही, पण आपण कुठेतरी अंतर्मुख झालो पाहिजे, या भावनेने माझं वक्तव्य आहे. प्रत्येक क्षेत्रात मायबाप मनाची नितांत गरज आहे. ज्ञानोबा भगवान परमात्मा भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये गोड प्रतिपादन करतात. भगवान परमात्मा म्हणतात, योगाची जर साधना करायची असेल तर आपल्याला मनाची नितांत गरज आहे. भगवद्गीता म्हणते, शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजन कुशोत्तरम तत्र एकाग्रम मनः कृत्वा. योगाची जर साधना करायची असेल तर आपल्याला मनाची सुद्धा नितांत करायची. आपल्याला जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर माझे विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात, एरवी तरी पार्था, हे कर्माचं आहे, एरवी तरी पार्था अंतरशुद्ध नसता बाह्य कर्म क्षाळिता तो विटंबुगा. म्हणजे कर्माची जर साधना करायची असेल तर कर्माच्या माध्यमातून आपल्याला मोक्ष 100% मिळेल, पण तिथं सुद्धा आपलं अंतकरण कसं असावं लागतं? शुद्ध असावं लागतं. ते इथं मोक्ष देईल ज्ञान, इथं किरणा ही आन, पण थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ज्ञानोबा म्हणतात, आपल्याला ज्ञान जरी प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपलं अंतकरण मन कसं असावं लागतं? शुद्ध असावं लागतं. आणि भगवत भक्ती जर करायची असेल तर आपल्याला सुद्धा मनाची नितांत गरज आहे. कारण भगवत भक्तीचा विषय सांगत असताना भगवद्गीता म्हणतात, भगवत भक्तीचा विषय कधी पूर्ण होतो? जेव्हा साधक, साधन आणि साध्य या तिघाचं आपल्याला ज्ञान होतं. आता काय भगवत भक्तीचं महात्म्य ऐका. साध्य सांगत असताना असं म्हणतायत, साधना सांगत असताना म्हणतायत, तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. बस, आपलं मन जोपर्यंत आपल्याला सहकार्य करत नाही, म्हणजे भगवत भक्तीमध्ये सुद्धा मनाची नितांत गरज आहे. मग आपल्याला हे मन प्रपंचातून संसारातून काढायचंय आणि कुठं आणायचंय? परमार्थात आणायचंय. तर सगळ्यात पहिले आपल्याला मन म्हणजे काय हे आपल्याला कळायला पाहिजे. भगवद्गीतेच्या वचनापासून आपण प्रारंभ करू. भगवद्गीता म्हणते, हे मन म्हणजे 6वं इंद्रिय आहे. मनःष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामति. हे मन म्हणजे 6वं इंद्रिय आहे का नाही? 6वं इंद्रिय म्हटले हो, मग दाखवता येतं का? नाही. भैया कितीला येतो? 8वीला आहे. बरोबर. मी जे जे इंद्रिय दाखवतो ते इंद्रियात फक्त स्पर्श करून सांगायचा. डोळे कुठे? नाक कुठे? ओठ कुठे? कान कुठे? गाल कुठे? किडण्या कुठे? हा, मन कुठे? पहा, सांगता येते का? त्याने बाकी जेवढे अवयव मी वर्णन केले तेवढा सगळ्या अवयवावर हात ठेवला, पण मन कुठे म्हणलं सांगता आलं का? मग मन आहे का नाही बाबा? आहे. मग दिसतं का? नाही दिसत ना. मग ज्ञानोबा म्हणतात, जी गोष्ट आपल्याला दिसत नाही त्याचं शास्त्रावर अनुमान करावं लागतं. काय अनुमान करतात? ज्ञानोबाने गोड ओव्या दिल्या. पहा, ज्ञानोबा म्हणतात, वारा दिसतो का? मग आहे का नाही?
मग मानायचा कशावर? ज्ञानोबारांची भाषा किती गोड आहे. ज्ञानोबारा म्हणतात रुख डोलत देखावा, वारा वाजत मानावा. ज्या अर्थी झाडाचे पानं हालतात त्या अर्थी वारा हे आपल्याला काय करावं लागतं? मान्य करावं लागतं. आहे का नाही? थंडी आहे की नाही? बरं वाजते का नाही? किती वाजते? पकवाजापेक्षा भारी वाजते का नाही? हा, इथं पकवाजही भारी आहे, पकवाजही भारी आहे, वाजवणारा भारी, आणि वाजवणं सुद्धा कसं आहे? भारी आहे. पण या पकवाजाला खोड कोण म्हणते? आम्हाला पडलेला प्रश्न. काय ना म्हणते? खोडाना. म्हणजे पकवाज वाजतो तसं थंडी सुद्धा काय होते? दिसते का? मग आहे का नाही थंडी? कशावर मानायची? अरे ज्या अर्थी आपण स्वेटर घालतो, अंगावर काहीतरी धारण करतो, आपण त्याच्यावर अनुमान करायला पाहिजे की थंडी काय होते आपल्याला. या शरीराला जाणवायला लागली की आपण समजतो थंडी आहे. तसं मन आहे किंवा नाही याचं शास्त्रावरून काय करावं लागतं? आपल्याला अनुमान करावं लागतं. अहो जगद्गुरु तुकोबाराने तर एवढं वर्णन केलं या मनाचं. उपनिषदामध्ये वर्णन करताना या मनाच्या 10 वृत्त्या सांगितल्या. किती? 10. ऐका. काम, संकल्प, विचिकित्सा, धृती, अधृती, ह्रीही, भ्रीही, व्हीही इत्येतत् सर्व मन एव. हे सगळं काय आहे? तर मन आहे. काम, आपल्या अंतःकरणात निर्माण झालेली जी इच्छा आहे त्याला काय म्हणते? काम. चिकित्सा, त्याच्यावर केलेली चिकित्सा है का नाही? संकल्प, एखादा काम करण्याचा घेतलेला संकल्प है का नाही? श्रद्धा, गुरुशास्त्राच्या वाक्यावर विश्वास. अश्रद्धा, अविश्वास. धृती म्हणजे धैर्य, अधृती म्हणजे अधैर्य. ह्रीही बुद्धी, भ्रीही लज्जा, आणि भीही भीती. इत्येतत् सर्व मन. हे सगळं काय आहे? मग मन आहे. मग मन आहे का नाही? ज्ञानोबाराय म्हणतात नुसती कल्पना म्हणून आपल्याला ते दिसत नाही, पण ते आहे हे मानावं लागतं. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाचे सावयव. मग मन आहे किंवा नाही याचा खूप मोठा उहापोह एका ग्रंथामध्ये केलाय. त्या ग्रंथाचं नाव आहे वेदांत सार. वेदांत सार या ग्रंथामध्ये असं वर्णन केलंय की हे मन इंद्रिय आहे किंवा नाही. तर त्याच्यावर चिंतन करताना नैयिकाने असा प्रश्न विचारला की ते म्हणतात मन इंद्रिय नाही. म्हणजे कशावर? ते म्हणे ज्या अर्थी ते दिसत नाही त्या अर्थी ते मन नाही, आणि ज्या अर्थी ते उत्पन्न होत नाही त्या अर्थी ते मन नाही. आपल्या शास्त्रांनी त्यांना असं सांगितलं तसं नाही. हे पहा, जी गोष्ट जन्माला येत असेल ती इंद्रिय असते. म्हणे मन जन्माला आलं का? ते म्हणे हो. म्हणे मन कुठं जन्माला आलं? म्हणे श्रुती मातेने सांगितलं आत्मनो मनो असृजत. मन हे आत्म्याच्या ठिकाणी जन्माला आलेलं आहे, आणि जिथं जिथं जन्यत्व असतं तिथं तिथं सावयवत्व असतं. कारण यत्र यत्र जन्यत्वम तत्र तत्र सावयवत्वम. मग जे जे जन्माला आलेलं असतं ते जर सावयव असतं म्हणजे इंद्रियवान असतं, तर मन हे काय आहे? इंद्रिय आहे. कारण ते काय आहे? जन्माला आलेलं आहे, म्हणून त्याला इंद्रिय म्हणा. हे म्हणे नुसतं इंद्रिय नाहीये, हे 10 इंद्रियाचं अध्यक्ष आहे. कारण याच्यात सांगितलंय मन काय? दशेंद्रियम मनोध्यक्षम. हे सगळं मन म्हणजे काय आहे? 10 इंद्रियाचा अध्यक्ष आहे. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबाराय तर म्हणतात हे मन हे ना, हे संपूर्ण देहनगरीचा राजा आहे. आपलं वासुदेव प्रकरणामध्ये पहिल्याच अभंगामध्ये गोड वर्णन केलंय. मनोराजा एक देहपुरी, असे नांदतो त्याशी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा. मन हे काय आहे? मन काय आहे? राजा आहे. राजाला किती बायका असते बरं खरं सांग? नाही, पण 2 बायका पक्की आहे. कोणती? एक आवडती. आपल्या मनरूपी राजाला प्रत्येकाला 2 बायका आहे. काय? कोणत्या कोणत्या बायका आहे? संत साधू महात्म्याने सांगितलं. कारण तुकोबाराय म्हणतात असे नांदतो त्याशी दोघी नारी. 2 बायका आहे. एकीचं नाव आहे प्रवृत्ती आणि एकीचं नाव आहे निवृत्ती. पण हे मन इतकं विचित्र आहे, हे मन निवृत्तीकडे जातच नाही, हे मन प्रवृत्तीकडे सारखं पडतं. सोप्या भाषेत सांगू का? हे पहा, आपल्याला चांगल्या गोष्टी जितक्या लवकर पटत नाही तितक्या वाईट गोष्टी लवकर पटतात. मी जर तुम्हाला म्हटलं ना बरं का, मी ते असं ऐकलं, ते अमक्या महाराजाला ज्ञानोबाराचा साक्षात्कार झाला, तुम्ही सहज म्हणता छे त्याची काय लायकी आहे का ज्ञानोबाराचा साक्षात्कार व्हायची? मला माहिती ते काय लायकीच आहे. पटत का आपल्याला? पटत नाही. पण आता त्याच माणसाबद्दल मी असं सांगा का हो, मी ते असं ऐकलं त्या महाराजाचा असं आहे, ते म्हणे असं राव काय सांगता येत नाही राव.
म्हणजे वाईट आपल्या मनाला काय होतं लगेच. आमचे गुरुवर्य महाराज एक सांगायचे, हे पहा सर्वांनी जरा ध्यान ठेवून माझ्याकडे ऐका. ज्यावेळेस कीर्तन संपन या दादांच्या आपण रूमकडून आणि मंदिराच्या मध्य भागून जेव्हा आश्रमाच्या बाहेर पडू ना, सर्वांना विनंती आहे, हात जोडून प्रार्थना आहे, कोणीही बाहेर गेल्यानंतर गेटच्या डाव्या उजव्या बाजूला कोणी पाहू नका. आमचे गुरुवर्य महाराज म्हणायचे, लोक मुद्दाम तिथं गेट जवळ जातील आणि उजव्या बाजूला महाराजांनी काय नाही पाहायचं सांगितलं, हे जाऊन तिथं पाहिजे. म्हणजे जे नाही करायचं ते काय करतं आपलं मन करतं. इतकं विचित्र म्हणे. म्हणून या मनासाठी जगद्गुरु तुकोबारांनी एक अभंग खर्च केला. जगद्गुरु तुकोबारा हे मन कसं आहे, जगद्गुरु तुकोबारा नाटामध्ये म्हणतात, काय काय करीतो या मना परी नायके नारायणा, करुणे त्याची करी वंचना, निवपतना धरिले भलतिया सवे धावे सैराट. मन कसे अत्यंत सैराट आहे. याला 10 दिशा सप्त पाताळे सुद्धा पुरत न पुरती भ्रमणा 10 दिशा. आणि पुरं म्हटले ऐसे अनिवार चांडाळ हे मन अतिशय चांडाळ आहे, अतिशय विचित्र आहे, याचा काहीही भरोसा नाही. पण या मनाचा एक गुण खूप चांगला आहे. आपल्या बंधनाला आणि आपल्या मुक्तीला कारण जर कोण असेल तर ते फक्त मन आहे. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. या मनाचा एक गुण खूप चांगला आहे. या मनाने जर ठरवलं तर हे मुक्त होऊ शकतं आणि या मनाने जर ठरवलं तर हे बद्ध होऊ शकतं. कारण ज्ञानोबा म्हणतात, हे मन जशा पद्धतीने आपल्याला लावता येईल तशा पद्धतीने लावता येतं. आपल्या बंधाला आणि आपल्या मोक्षाला कारण जर काय असेल जगात तर ते फक्त मन आहे. आणि या मनाचा एक गुण खूप चांगला आहे. काय हे पहा, 2 प्रमाण आहे जगद्गुरु तुकोबारांचे. काय प्रमाण आहे? काही गोष्टी अशा आहेत गुण खूप आहेत पण एकच अवगुण राहतो. ते सगळ्या गुणावर अवगुण काय करतो, पाणी फिरवतो. जगद्गुरु तुकोबारांचे एक प्रमाण आहे. जगद्गुरु तुकोबारा आता दिवस सुद्धा तेच चालू आहे. आता कोणते पायचे दिवस चालू आहे? सोयरिके पायचे दिवस चालू आहे. मुलगी जर पाहिजे असेल है की नाही तर किती गुण असावे लागतात? 32 लक्षणाची ती मुलगी असावी लागते असं संत साधू महात्मे म्हणतात. असं विचारलं जातात, मुलगी खूप देखणी आहे, खूप सुंदर आहे, सगळं डोळे वगैरे चांगले आहे, गाल टपूचे टपू आहे, कमळाच्या पाकळीसारखे तिचे डोळे आहेत, सगळे शरीरयष्टी खूप चांगली आहे. फक्त काय झालंय, तिच्या नाकावर तेवढा नाक नाही जगद्गुरु तुकोबारा म्हणतात लक्षण 32 आहे म्हणजे सगळे गुण आहेत, फक्त नाक नाही तेने वाया गेले. फक्त नाकच नाही, काय कामाची होती 32 लक्षण? काय कामाचं आहे का? म्हणजे सगळे गुण आहे पण एक अवगुण आहे, त्या सगळ्या गुणावर काय करतो, पाणी फिरवतो. आता याच्या उलट चिंतन करा, एकच गुण आहे आणि सगळे अवगुण आहे, एकच गुण त्या सगळ्या अवगुणावर काय करतो, पाणी फिरवतो. आता इथं कोणी जाणकार आहे का नाही मला माहित नाही. घोड्याची जर पारख करायची असेल तर घोड्याच्या ठिकाणी खोड्या जर किती असेल तर 72 खोड्या आहेत. किती खोड्या आहे? 72 खोड्या आहे. पण त्या घोड्याच्या कंठामध्ये देवमणी जर असेल एकच गुण तर ते एकच गुण सगळ्या अवगुणावर काय करत असतो, पाणी फिरवतो. 72 खोडी परी देवमणी कंठी, एकच गुण आहे सगळ्या अवगुणावर काय करतो, पाणी फिरवतो. सगळे गुण आहेत, एकच अवगुण आहे, ते अवगुण सुद्धा सगळ्या गुणावर काय करतो, पाणी फिरवतो. तसं या मनाचा एक गुण खूप चांगला आहे. काय गुण आहे? माझ्या ज्ञानोबा म्हणतात, या मनाची कणिके
देखिल्या गोडीच्या ठाई सोके. ज्ञानोबाराय म्हणतात या मनाचा एक गुण खूप चांगला आहे. या मनाला एखादी गोष्ट आवडली की हे मन सोकत. आता ह्या धर्मनाथ बीजेच्या निमित्तानं चालत आलेला सप्ताह आपल्याला माहिती आहे. धर्मनाथ बीज आली की आपल्या दादांच्या आश्रमातला सप्ताह प्रारंभ होतो आणि आपल्याला 7 दिवस तिथं जावाच लागतं आणि उत्साहाने आपलं मन या सप्ताहाचे काय करतं वाट पाहतं. 7 दिवस इथं येतं. 2-3 टाइम पंक्ती हाणतं कीर्तनाच्या टायमाला घरी जातं. घरी जायला आपलं मन काय करत असंच आहे का. मला असं नव्हतं म्हणायचं घरी कोणीच जात नाही इथंच सगळे थांबत. कारण मी या सप्ताहात आलेलो आहे. मला दादांच्या कृपेने या ठिकाणी सेवेचा योग आला. भागवत कथेचा योग आला होता आणि यावर्षी सेवेचा योग आला. इथं जागा पुरत नव्हती एवढे लोक राहत होते. आता जेवायला का आम्ही तेच सांगितलं मग सप्ताहाची वाट पाहते जेवते घरी जाते. काय आपलं मन इथल्या प्रसादाला काय काय झालेलं आहे सोकलेलं आहे. आणि एकदा मन सोकलं ना त्या सोकलेल्या मनाला कोणीच सावरू शकत नाही. कारण संत साध महात्मे म्हणतायत एकदा मन लाचावलं की ते मन तिथून परत फिरत नाही. लाचावले ऐसे आता दृष्टी पुढे जगद्गुरु तुकोबारांचं. तुकोबारा म्हणतात एकदा मन इकडं लागलं लांचावले मन लागलेसे गोडी ते जीवे न सोडी आयशे झाले किंवा येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही. मन हे राम झाले मन हे राम तुमच्या उतरण्याने अर्धा तास कीर्तन वाढून बर का. मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. बस इकडची एकदा गोडी लागली की मन पुन्हा इथून वापस जात नाही.
फक्त या मनाला काय झालं पाहिजे, इकडं आलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात या मनाची एक निके आणि देखिल्या ठाईच्या गोडी सोके. हे मन एकदा इकडं सोकलं की हे मन इकडं परत कुठं जात नाही. म्हणून आपल्याला एकच काम करायचं, फक्त प्रपंचातलं संसारातलं मन काढायचं आणि कुठं आणायचं, इकडं आणायचं. कबीरदास महाराज म्हणतायत यहाँ से उखाडना है और यहाँ लगाना है. बस बाकी काही करायचं नाही. इकडचं काढायचं आणि इकडं लावायचं, पण तितकं सोपं ते नाही. मग या मनाला तिकडून काढून इकडं आणण्यासाठी सगळ्या संत साधू महात्म्यांनी वेगवेगळे उपाय या मनाला प्रतिपादन केले. जगद्गुरु ज्ञानोबरायांच्या प्रमाणापासून आपण सुरुवात करू. ज्ञानोबरायांनी या मनाला विनवण्या केल्या. ऋण झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ज्ञानोबराय म्हणतात हे मना तू इकडे ये. माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाही भवहा तारी दातारा. हे मना तू इकडं राह. सगळ्या संत साधू महात्म्यांनी या मनाला तिकडून काढून इकडं आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले, वेगवेगळे उपाय या मनाला केले. 4-5 उपाय आहे, पण मी सगळे उपाय सांगत नाही. एकच उपाय सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांनी या मनाला प्रलोभन दाखवलं. प्रलोभन कळतं तुम्हाला? सोप्या भाषेत सांगू का? आपल्याला सोप्या भाषेत, खालच्या भाषेमध्ये त्याला म्हणते लाच. आणि ही लवकर कळते आपल्याला. लालूच आहे का नाही? पैसे लोक वरूनही देते आणि खालूनही देते. वरून दिलेले पैसे कसे राहते? सोप्या भाषेत वाईट नाही, व्हाईट ढवळा पैसा. आणि खालून दिलेले ब्लॅक, म्हणजे त्यालाच म्हणते लालूच, आंधळा पैसाच. तसं या मनाला लालूच दाखवली. हे मना तू इतक्या दिवस रात्रंदिवस फिरला जगामध्ये, तुझ्या साधनेसाठी, तुझ्या तृप्तीसाठी खूप प्रयत्न केले, पण तुला तृप्ती मिळाली नाही. तुला जर तुझी तृप्ती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर मनात तू फक्त एकच काम कर, तेथे तू त्या ठिकाणी पक्षराज हो. आता त्या ठिकाणी पक्षराज हो म्हणजे नेमकं कोणत्या ठिकाणी? हेच जगद्गुरु तुकोबाराय सेवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. हरिनाम
ठिकाणी पक्षीराज हो, ज्या ठिकाणी तुला तुझ्या जीवनाची तृप्ती प्राप्त होणार आहे. कुठं होणार आहे माझ्या जीवनाची तृप्ती? जगद्गुरु तुकोबाराय ज्या ठिकाणी हरिनामाची वेल विस्ताराला पावली त्या ठिकाणी हरिनाम वेली पावली विस्तार फळी पुष्पी भार ओल्हावली. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून हरिनामाचा उपदेश आपल्याला केलाय. एक रूपक केलं आणि रूपकामध्ये उपमेय आणि उपमान याचं सादृश्य असावं लागतं. जगद्गुरु तुकोबारायांनी हरिनामाला वेलीची उपमा दिली. तर वेलीचं आणि हरिनामाचं काय सादृश्य आहे हे आपल्याला पाहिजे. सगळ्यात पहिले चिंतन आपल्याला असं करता येतं. हे बघा, कुठलीही वेल म्हटली की त्या वेलीचं काही ना काहीतरी काय असतं, बीज असतं, है का नाही? तसं हरिनामाच्या वेलीचं बीज काय हो? हरिनामाच्या वेलीचं बीज काय? तर संत साधू महात्मे म्हणतायत या हरिनामाच्या वेलीचं बीज हे हरिनामाचे बीज आणि फळ हरीचे नाम. बीज आणि फळ हे सगळं काय आहे? हरीचं नामच आहे दादा. बर, अजून सूक्ष्मामध्ये जर चिंतन करायचं ठरलं तर या परब्रह्म तत्वाला सगळ्यात पहिलं जे नाव प्राप्त झालं ते कोणतं नाव प्राप्त झालं? ज्ञानोबा म्हणतात हे पहा, काही माल असा असतो तो त्या विशिष्ट प्रकारच्या बाजारातच जाऊन विकावा लागतो. मला सांगा, 1 कोटीचा जर हिरा विकायचा असेल आपल्याला तर आपल्या रामनगरच्या बाजारात जाऊन जमन का? त्याचं मूल्यमापन होईन का? नाही. आपल्याला 1 कोटीचा हिरा जर विकायचा असेल तर मुंबई सुरत सारख्या जवेरी बाजारात जावं लागल आणि त्याच ठिकाणी त्याचं आपल्याला काय होईल? मूल्यमापन होईल. तसं या परब्रह्म तत्व हे कुठंच आणि केव्हाच कोणत्याच बाजारात तोलाला आलं नाही. पण संत साधू महात्मे म्हणतात ओम तत्सदिती निर्देशो तस्य वाचकः प्रणवः. ओंकाराचे बीज आम्हा सापडले निज. हे हरिनामाचे वेलीचं बीज आहे ना, हे फक्त याच ठिकाणी तोला मोलाला आलंय, ते कुठंही तोला मोलाला आलं नाही. मग या हरिनामाच्या वेलीचं बीज काय असेल तर हे हरिनामाचे. बरं मला सांगा, आता कोणतीही वेल जर विस्ताराला जर पावायची असेल तर त्या वेलीला कशाचा ना कशाचा तरी आधार लागतो. कारण सुभाषितकार म्हणतात विनाश्रयेन शोभंते वनिता पंडिता लता, या 3 गोष्टीला आश्रय लागत असतो. मग लता म्हणजे वेली, आणि वेलीला जर वाढायचं असेल तर कशाचा ना कशाचा तरी काय लागतो? आधार लागतो. माता माऊल्यांनो, तुम्ही कारले लावता का? झोपल्या का? 10:30 वाजेच्या झोप. कारले लावता का? जमिनीवरच कारले लावता का त्याच्यासाठी तुम्ही मांडव तयार करता? मांडव तयार करता. जमिनीवर येत नाही कारले? येत नाही ना. जेवढा त्याचा विस्तार व्हायला पाहिजे, जेवढं फळं यायला पाहिजे तेवढे फळं त्याला येत नाही, तेवढा दिवस ते वेल काही टिकत नाही. म्हणजे वेल कोणती का असाना तिला कशाचा कशाचा तरी काय लागतो? आधार लागत असतो. मग या हरिनामाच्या वेलीला कशाचा आधार आहे? तर हरिनामाच्या वेलीला हा संत साधू महात्म्यांचा आधार आहे. वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे किंवा हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. कोणी वाढविला? ह्या संत साधू महात्म्यांनी हरिनाम भक्तीचा काय केला? वेलीचा विस्तार केला. बर, किती विस्ताराला पावली हो ही? ज्ञानोबाराय म्हणतात या हरिनामाचं रोपट आम्ही आमच्या दारात लावलं इवलस, पण त्याचा जर वेल कुठे गेला असाल तर त्याचा वेलो काय गोड प्रमाणे माझ्या ज्ञानोबारायचं. ज्ञानोबारा म्हणतात युवलेसे रोप लावेले द्वारी, पण त्याचा वेलू कुठे गेला? त्याचा वेलू गेला गगनावरी. इतकी विस्ताराला पावली हरिनामाची वेल की त्रैलोक्य व्याप्त आहे. श्री मथाततम म्हणजे त्रैलोक्य व्याप्त आहे. हरिनामाची वेल कशी आहे? त्रैलोक्य व्याप्त आहे. हे पहा, पाताळामध्ये शेषही भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो आणि कैलास पर्वतावरती भगवान शिवशंकर हे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा, मन तिजे वाचा तया मोक्ष किंवा भजन करी.
महादेव. सगळे प्रमाण आपण पाहून घ्या. एवढी ही त्रैलोक्य व्याप्त झालेली काय आहे हरिनामाची वेल, इतकी विस्ताराला पावली. बरं नुसती विस्तारालाच पावली नाही, हिला खूप फळ आहे आणि खूप फुलं आहे. माता माऊल्यांनो तुम्ही हरिपाठ म्हणता का? नुसते माना आला नका का तोंडाने बोलेन, मला माहिती झाले थंडी सुटली, तुमचे जेवण भरपूर झाले, पण हरिपाठ म्हणता ना तुम्ही. किती फळ आहे माहिती आहे तुम्हाला या हरिनामाच्या वेलीला? फळच फळ आहे, किती अगणित फळ आहे. मी नुसता नाम उल्लेख करतो, माणसाने बोलायच नाही बरं कोणी. सांगा किती फळ आहे पहा, सांगा. पुण्याची गणना कशाचं फळ आहे? हे हरिनाम विलीचं फळ आहे. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार आणि चतुर्भुज नर या हरिनाम विलीचं फळ आहे. नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळ हे कशाचं फळ आहे? हरिनाम विलीचं फळ आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी आणि वैकुंठ भुवनी या हरिनाम विलीचं फळ आहे का नाही? सकळे घडले तीर्थाटन हे हरिनाम विलीचं फळ आहे. पापाचे कळप पळती पुढे हे हरिनाम विलीचं फळ आहे. तेने मुक्तिचारी साधेल्या हरिनामाच्या वेलीचं फळ आहे. किती फळ म्हणून, अरे फळच फळ आहे. बस शेवटच कळसच झाला. काय म्हणतात ज्ञानोबा? ज्ञान देवा फळ. किती फळ आहे? अरे तुमची अवस्था होईल सर्वत्र वैकुंठ केले असे या हरिनाम विलीचे फळ आहे. इतके फळ आहे, इतके फुलं आहे. फळांनी फुलांनी हरिनामाची वेल कशी गेलेली वाकून गेलेली आहे. तुम्ही म्हणाल यादा कदाचित की बाबा या हरिनाम वेलीला खूपच फळ आहे, खूपच फळ आहे. पण कधी कधी काय असतं, काही काही फळं असे असते, फळं गोड राहते पण ते असे काट्यात वेळलेले राहते. एक फळ मी तुम्हाला सांगतो, निवडुंगाचं फळ. फळ कसं आहे? अत्यंत गोड आहे पण त्याच्या आजूबाजूला काय आहे? सगळे काटेच काटे. तसं तुमचं जे हरिनाम विलीचं फळ आहे हे फळाच्या बाजूला काटे का हो? संत साधू महात्मे म्हणतात काटे नाही, या फळाच्या बाजूला सगळे फुलं आहे. का नाही? काही फळं असे आहेत की त्या फळाला फळं खूप आहे त्याला पण त्याच्या आजूबाजूला काय आहे? काटेचे काटेच काटे. हो, योगाचं फळ तुम्ही घ्या, योगाच्या वेलीला खूप फळ आहे. ज्ञानोबा म्हणतात मनोगत ओळखे देव होय सोनियाचे, हे लाघव हे वायूचे, समुद्रा पहिलीकडे देखे मनोगत ओळखे. हे सगळे प्रमाण आपण पाहून घ्या. हे कशाचे फळे? हे योगाचे वेलीचे फळे. पण अडचण काय? ज्ञानोबा म्हणतात योगाच्या वाटा ते निघाले गा सुभटा, तया दुःखाचा चेसेल वाटा भागाला. काय काटे? यम नियम ध्यान धारणा प्राण प्रत्याहरण आसन समाधी हे सगळं काट्यात काय आहे? ते फळ वेढलेलं आहे. पण आमच्या हरिनामाचं वेलीचं फळ तसं नाही, याच्या आजूबाजूला खूप फळ आहे. कधी कधी काय असतं, दुसऱ्या बाजूने जर चिंतन करायचं ठरलं, एखादा पदार्थ असेल आणि त्या पदार्थाचं जर बॅकग्राऊंड चांगलं असेल तर त्या वस्तूचं पुन्हा काय वाढतं? आकर्षण वाढतं. आणि असं होतं बरं का. काही काही गोष्टी असतात म्हणजे त्या पदार्थाला चव काही नसते, पदार्थ निकृष्ट असतो पण त्या पदार्थाच्या आजूबाजूचं बॅकग्राऊंड चांगलं असतं, त्याच्यामुळे त्या पदार्थाला काय येतं? आकर्षण येतं. आणि त्या आकर्षणाला लोक भुलते पहा. असं म्हणतात हॉटेलमधले पदार्थ नुसते दिसायला चांगले असते, त्याचे चव काही नाही राहत, पण त्याचं बॅकग्राऊंड खूप चांगलं असतं आणि त्या बॅकग्राऊंड लोक काय होते? भुलते. आमचे गुरुहरी महाराज म्हणतात मोठा वाडा पोकळ वासन हवा जाती. नुसते ते पदार्थ सजवलेले चांगले असते, त्याला चव काही नसते. याच्या उलट चिंतन करून पहा. कधी कधी काय असतो? पदार्थ निकृष्ट असतो म्हणजे चांगला असतो पण त्याचा बॅकग्राऊंड जर चांगलं नसेल तर त्या पदार्थाबद्दल आपल्याला काय वाटत नाही? आकर्षण वाटत नाही. आमचे गुरुहरी महाराज एक गोड दृष्टांत द्यायचे. नाशिक जिल्ह्यात गेलो म्हणजे आणि काल्याचं कीर्तन रात्रीचा प्रवास वगैरे करून गेलो आणि आता सकाळी स्नान वगैरे झालं ना, आता काल्याच्या कीर्तनाला उभं राहायचं. तर ज्या घरी आम्ही थांबलो त्या घरातली आई म्हणे, महाराज तुम्हाला काल्याच कीर्तन करायचं काय, नाश्ता वगैरे द्यायचा का? तुम्ही नाश्ता द्यायचा का? नाश्त्याशिवाय तर कीर्तनच होणार नाही, कारण पेट्रोल असलं तर गाडी चालत. एवढं चालायचं म्हणजे सोपी गोष्ट का? पहिले नाश्ता करू आणि मग कीर्तनाला. ती म्हण बाई तुम्हाला काय करू नाश्त्याला? म्हणलं काय करता?
ते म्हण तुम्हाला मनोहरा करू का मनोहरा? मनोहरा कधी पाहिलेला नाही, ऐकलेला नाही. म्हणलं आई हे मनोहरा काय असतो? आंबट तिखट खारट तुरट? नाही म्हणे महाराज खूप छान असतो, अगदी तिखट बिखट अगदी छान असतं. म्हणलं करा, नवीन पदार्थ आहे. मग ते असं बैठक होती, बैठकीत पूजा वगैरे झाली आणि बैठकीच्या बाजूलाच किचन रूम होतं. त्या आईने गॅस पेटवला, गॅसवर कढाई ठेवली, त्याच्यात तेल टाकलं, तेल तापलं की पहिले काय टाकावं लागतं माता मावल्यानं? ती बी माहित नाही तुम्हाला. पहिले काय टाकावं लागतं? तेलामध्ये मोहरी टाकावं लागते. मोहरी टाकली की ती मोहरी अशी तडतड तडतड अशी इतकी वाजली, अशी मोहरी तडतड वाजली की माझ्या मनात बी असं तडतड तडतड वाजलं. म्हणलं कायचा संभव मनोहरा, कसाच असेल हा मनोहरा? अथा तो ब्रह्म जिज्ञासा. हो, उत्सुकता अजूनच वाढली. मग त्याने असा सुंदर कांदा कापलेला होता, तर कापलेला कांदा त्या तेलात टाकला का असा खरपूस वास आला की मग तर अजूनच आशा वाढली आणि मग तर मनात उत्सुकता वाढली. भेटी लागे जीवा लागले से आस, पाहे रात्रंदिवस मनोहऱ्याची वाट. बस मग असा त्या माईने मनोहरा तयार केला, तो असा टाकला आणि असा काही तो मनोहरा सजवला. त्याच्यावर चिरलेली कोशिंबीर टाकली, त्याच्यावर तळलेले शेंगदाणे टाकले, त्याच्यावर वरून खोबऱ्याचा किस टाकला आणि ती आई ज्या वेळेस घेऊन आली त्यावेळेस तो मनोहरा पाहिला की तोंडाला पाणी सुटलं. मग आपापच ओव्या निघायला लागल्या, योगी दुर्लभ होतो म्या. बस काही तो मनोहरा भेटेल युगा हुनी वडील. बस अशी अपेक्षा, तोंडाला पाणी सुटलं. म्हणलं आई पहिले मनोहरा द्या. मग त्या आईने मनोहराची प्लेट माझ्या हातात टाकली, चमच्याच्या खुपशीला आणि तोंडात चमचा टाकल्यावर मग कळालं हे मनोहरा म्हणजे काय? रात्रीचे चुरलेले शिळे चपात्याचे तुकडे. नाव मनोहरा. काय असं हा मनोहरा, पण सजवले कसे? कोशिंबीर, तळलेले शेंगदाणे, खोबऱ्याचा किस पाहिलं की असं आकर्षक वाटतं. पदार्थ कसा आहे? पदार्थ निकृष्ट आहे, पण त्याचं आकर्षण कसं आहे, त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे, अत्यंत सुंदर आहे. भुलले की नाही माणसं? कायच असं ना. मग आपण आळंदीला जातो ना, आळंदीला जाताना 2 मार्गाने जातो. एक शिक्रापूर मार्गे गेलो तर शेल पिंपळगाव लागतं आणि पुढून मरकळ मार्गे गेलो तर फुलगाव मार्गे आपल्याला जावं लागतं. त्या शेल पिंपळगावला या मनोहऱ्याला काय म्हणते माहिती का? पस्तावा. आम्ही कीर्तनाला गेलो तिथं ते म्हणे महाराज काय करायचं? म्हणलं काय करता? ते म्हणे पस्तावा करू का? म्हणजे खाणाऱ्याला पस्तावा, करणाऱ्याला पस्तावा. पदार्थ निकृष्ट आहे दादा, पण त्याचं बॅकग्राऊंड चांगलं असलं त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आकर्षण वाटत असतं. आता याच्या उलट चिंतन करून पहा. पदार्थ उत्कृष्ट असू द्या आणि त्याचं बॅकग्राऊंड जर चांगलं नसेल तर आपल्याला तो पदार्थ खावा वाटत नाही. आमचे गुरुवारी महाराज म्हणायचे बासुंदी करायचे ठरले. गावरान गाईचं दूध, आपलं म्हशीचं बरं आहे नाही जरा. बासुंदी करायचं म्हणलं दूध कोणतं घ्यायचं? वाद बाबा दूध कोणतं चांगलंय? बर दूध आणलं, 20 लिटर दूध आणलं आणि ते तापून बस झालं. तापायचं अजून तापायचं. खूप असं दूध तापिलं आणि 20 लिटरचं दूध 5 लिटर केलं जळून आणि त्याच्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदुडे, इलायची, अजून केशर, सगळे सुगंधी द्रव्य पदार्थ त्याच्यात टाकले. असं घटवट बासुंदी कशी आहे? उत्कृष्ट आहे. आता आणली कशी पहा? जर्मलची वाटी, त्याच्यात जर्मलचा चमचा, जिने आणली त्याच्या नाकात शेंबू, त्याचे केस कुंकड बी पांगलेले, 8-15 दिवस 6 महिने झाले तिने आंघोळ नाही केलेली, सगळे कपडे अंगावरचे फाटलेले, धुकट वास यायला त्याच्या अंगाचा सगळा, अशा वंगाळ लाळ गळायला लागले. गंगा जमुना सगळ्या त्याच्या समुद्रात चालल्या आणि तिने ती बासुंदी आणली. पदार्थ कसा आहे? पण त्याचं बॅकग्राऊंड चांगलं आहे का? मला सांगा, इमानदारीने सांगा, खावाटं का? पदार्थ जर चांगला असून जर त्याचं बॅकग्राऊंड चांगलं नसेल तर त्याच्याबद्दल आपल्याला आकर्षण वाटत नाही. पदार्थ निकृष्ट असू दे दादा, पण त्याचं बॅकग्राऊंड चांगलं असलं की त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आकर्षण वाटतं. आमची हरिनामाची जी वेल आहे ना, ही तर मुळातच चांगली आहेच आहे, पण हिचं जे बॅकग्राऊंड आहे ना, ते बॅकग्राऊंड सुद्धा अत्यंत सुंदर आहे. ही हरिनामाच्या वेलीला जे फळं आलेत ना, या फळाच्या आजूबाजूला सगळे फुलं आहेत आणि त्या फुलामुळे त्या फळाचं काय झालं? अजून आकर्षण वाढलेलं आहे. हे पहा, याच्यामध्ये योगाचं सांगताना असं सांगितलं मी. आता ही वेल्हावली एक शब्द आहे पहा इथं. हरिनाम वेली पावली विस्तार, फळी पुष्पी बहार ओल्हावली. आता या वेल्हावलीचं एक ओल्हावलीचा आपल्याला अर्थ सांगायचा. इतकी अधिकार शव्य झाली. हे पहा, मी अगोदर योगाच्या माध्यमातून हरिनामाची वेल किती महत्वाची हे सांगितलं तुम्हाला. आता ज्ञानाच्या माध्यमातून हरिनामाची वेल किती महत्वाची हे पहा.
या ज्ञानाचा अधिकारी कोण? हे कबीरदास बाबांचा दोहा आहे पहा. कबीरदास बाबा म्हणतायत, बड़ा हुआ तो क्या हुआ लंबा पेड़ खजूर, बड़ा हुआ तो क्या हुआ लंबा पेड़ खजूर, बैठने को छाव नहीं फल लगे अति दूर. कबीरदास बाबा म्हणतायत खजुराचं झाड आहे, खूप मोठं आहे, पण फायदा काय? बसायला गेलं तर सावली नाही आणि फळ जर घ्यायला गेलं तर फल लगे अति दूर. ज्ञानाचं तसंच आहे. ज्ञानाच्या वेलीला खूप फळे, मृत्यूलंग श्लोक तर हे सगळे ज्ञानाच्या वेलीचे फळे. पण अडचण ही आहे, ज्ञानाचा अधिकारी कोण? विचारसागर सांगते, ज्या व्यक्तीने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म निष्काम उपासना करून त्यांनी आपल्या अंतःकरणातले मल आणि विक्षेप हे दोन दोष घालून जो आवरण दोषासाठी सद्गुरूकडे श्रवणार्थ साधन चतुष्ट युक्त होऊन तत्पर आहे, तो या ज्ञानाच्या वेलीचा अधिकारी. कळालं का तुम्हाला? हे तर डोक्यावरून नाही, मंडपावून गेला असेल. हे ज्ञानाच्या वेलीचा अधिकारी. पण आमच्या हरिनामाच्या वेलीचा अधिकारी कोण आहे? कोणी या, किती वेळ आहे, अरे खट या, नट या, कोणी या, आणि हरिनामाच्या वेलीचे फळ सहज तोडून खा. खट नट यावे, शुद्ध होणे जावे, दौंडे पिठे भावे. ऐकले कोणी या आणि हरिनामाच्या वेलीचे काय करा, फळ सहज तोडून घ्या. इतकी अधिकार शिवले झाले. अजून एक महत्वाचा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी वापरला, हरिनाम वेली पावली. पावली वर्तमान कालीन वाचक शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी टाकला. पावली म्हणजे याच्या अगोदर विस्तार नव्हता का? वेल होती, पण याच्या अगोदर त्याचा विस्तार नव्हता. कसं चिंतन आहे पहा, गोड चिंतन आहे. आपण सगळे शेतकरी म्हणून तुम्हाला जरा सोप्या भाषेत समजून सांगतो. हे पहा, पावली या शब्दाचा अर्थ आहे, हे पहा, कोणतेही झाड आपण जर दाट लावले तर त्या झाडाचा सहजासहजी विस्तार होत नाही. मला सांगा, आपल्याला जर आंबाचे फळं जर खायचे असेल तर दिवाळीशिवाय भेटते का? आंबा जर खायचा असेल तर दिवाळीशिवाय भेटतो का? जागी झोपले तुम्ही, आंबा खायचा असेल तर कशाची वाट पाहावी लागते आपल्याला? हा, हिवाळ्याची आहे की नाही? हिवाळा का दिवाळी? हा, उन्हाळा. म्हणजे आंब्याचे जर फळं खायचे असेल तर आपल्याला एक विशिष्ट काळाची काय पाहावं लागते? वाट पाहावी लागते, आहे का रे? म्हणजे आंबा खायचा असेल तर आपल्याला कधी खायला भेटतो? सुरुवात जुन्या काळात होत होती अक्षय तृतीयाला, आपण सोप्या भाषेमध्ये त्याला आखाजी म्हणतो, आहे का रे? आखाजीपासून काय होते? सुरुवात होते, आहे का रे? काळ त्याला लागत असतो. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे, हरिनामाची वेल होती, पण त्या काळात विशिष्ट काळ त्या हरिनामा वेलीचा नव्हता. कारण कृतेय ध्यायतो विष्णू त्रेतायम यजतो मखही द्वापारे परिचर्यायाम. पण हे सगळे काळ संपून गेले आणि आता फक्त कलियुग उरलं. म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. एक. आणि दुसरं चिंतन असं आहे, दोन झाडं जर आपण सोबतच लावले तर त्या दोन्ही झाडाला सारखा बहर येत नाही. मला सांगा, ज्या आपल्या मराठवाड्यात एक म्हणे पहा, पेरा दाट झाला की कंस कसे पडते? बारीक, आहे का नाही? बारीक पडते. तसंच त्रेतायुगामध्ये ही वेल होती, पण ती वेल असल्यामुळे ही फोपावत नव्हती. द्वापारे परिचर्या नावाची वेल, त्रेतायम यज्ञ करण्याची वेल होती म्हणून ही फोपावत नव्हती. कृतेय ध्यायतो ध्यान करण्याची वेल होती त्या काळात म्हणून ही वाढत नव्हती. द्वापारे परिचर्यायाम पूजा करण्याची वेल काळ होता म्हणून ही हरिनामाची वेल वाढत नव्हती. पण आता कलियुग लागला आणि बाकीच्या तीनही वेली जळून गेल्या. आता त्या वेली राहिल्याच नाही, म्हणून एकच वेल राहिली, म्हणून पावली विस्तार. आलं का लक्षात? इतकी हरिनामाची वेल वाढली, एवढा तिचा वाढ विस्तार झाला. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, अशी जी हरिनामाची वेल आहे ना, हे म्हणा तू त्या ठिकाणी पक्षीराज हो. अभंगाचं दुसरं, माझ्या मना होई पक्षीराज,
हे मना तू आतापर्यंत खूप फिरला, खूप तू हिंडला, पण तुझ्या जीवनाची तृप्ती मिळाली नाही. तुला जर तृप्ती पाहिजे असेल तर साधावया काज तृप्तीची, तू त्या ठिकाणी पक्षराज. माऊली, पक्षराज शब्द जेव्हा तुमच्या कानावर पडतो, माऊली म्हणजे तुम्ही सगळेच, पक्षराज शब्द जेव्हा तुमच्या कानावर पडतो, तो मला इमानदारीने सांगा तुम्हाला कोणता पक्ष आठवतो? कोण म्हणलं चित्तर? कोण म्हणलं ते म्हणजे हे फेट्यामुळे ऐकू नाही? कोण म्हणलं माग? माऊली म्हणतायत मोर. अजून कोणाला काय आठवत असं? पोपट. वा रे वा, पोपट. सगळ्यात श्रेष्ठ पक्षी जर कोणता असेल, सगळ्यात ताकदवान पक्षी जर कोणता असेल तर त्या पक्षाचं नाव आहे गरुड. कारण तो कोणाचा वाहन आहे? भगवान विष्णू परमात्म्याचा ते वाहन आहे. कधी पक्षीराज शब्द जेव्हा आपल्या कानावर पडन, राष्ट्रीय पक्षी नाही विचारला मी तुम्हाला, पक्षीराज, सगळ्या पक्षांचा राजा जर कोण असेल तर तो कोण आहे? गरुड. मग तुकोबाराय म्हणतात तू गरुड हो. गरुड हो म्हणजे काय? कल्याण नावाच्या मासिकामध्ये एक कथा आली. गरुड एवढा शक्तिशाली आहे माऊली. एक दिवस गरुड आकाशामध्ये भ्रमण करता करता चालला आणि त्याला भूक लागली म्हणून खाली नजर टाकली तर एक साप त्याला दिसला. तो साप त्याने अलगत उचलला. तो साप किती होता? 1200 योजनचा तो साप होता. एवढा मोठा, म्हणजे 1200 किलोमीटरचा तो साप होता, 100 योजनाचा. त्याने तो अलगत आपल्या तोंडात उचलला, कुठेतरी जाऊन खावा म्हणून एका फांदीवर तो गरुड पक्षी बसला. तो 100 योजनाचा साप त्याच्या वजनाने ती फांदी वाकायला लागली. गरुडाने सहज खाली वाकून पाहिलं तर त्या फांदीला 88 सहस्त्र ऋषी उलटे लोम कळून तप करत होते. गरुडाने विचार केला, आमच्या दोघांच्या वजनाने जर ही फांदी मोडली आणि ही फांदी जर खाली पडली तर ह्या ऋषींचा तप भंग होईल आणि यांचं तप का भंग झाले की मला शाप देते आणि जळून भस्म करतील. गरुडाने काय केलं? ती फांदी अलगत आपल्या पायात धरली आणि गरुड आकाशात स्थिर राहिला. किती दिवस, किती महिने, किती वर्ष विचारच करू नका. त्या ऋषींचं जोपर्यंत तप पूर्ण होत नाही तोपर्यंत गरुड आकाशात स्थिर राहिला. एवढी गरुडात ताकद. मग तो ताकदीने, आणि माणसाला ताकद झाली की माणूस काय होत असतो? उन्मत्त होत असतो. हो, मग तो उन्मत्त झाला. कोणालाच आवराना. इंद्र, चंद्र, महेंद्र सगळे देव आले पण तो कोणालाच आवराना. ब्रह्मदेव आले, भगवान शिवशंकर आले पण त्यांना आवरेना. मग सगळे हतबल झाले, भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णू परमात्मा म्हणे तुम्हाला त्याला हरावं लागतंय. आता भगवान चतुरा तो शिरोमणी, देवाने काहीच विचार नाही केला. भगवान परमात्मा म्हणे माझ्या बसची बी गोष्ट नाही, पण सगळ्यांनी सांगितलं तुमच्याकडूनच ते हरू शकतो. भगवान परमात्मा त्याच्यावर युद्ध करू लागले पण भगवान परमात्म्याकडून सुद्धा ते हरवाना. पण भगवान परमात्मा हुशार आहे का नाही? डिपॉझिट जप्त व्हायचा प्रसंग आला की अर्ज मागे घेणार. यांनी लगेच शस्त्रास्त्र मागे केले, हात जोडले आणि गरुडाला म्हणे गरुडा काय ताकद, काय तुझा महिमा, काय तुझी शक्ती बास. आणि असे लोक लवकर फुगती. आणि फुगा, एखादी गोष्ट जर मला फुगा जर फोडायचा असेल तर 2 पद्धती. हवा मारीत राहिले की फुगा फुटतो आणि काटा टोचला की फुगा फुटतो. कसं करा? कसा फोडा फुगा? हवा मारीत राहायची, आपोआप फुटतो. काटा टोचायचं 12 भानगडीत पडायचं नाही. देवाने फुगीला दिला आहे का नाही? म्हणून जुन्या काळात लोक काय म्हणते हरभऱ्यात झाडं चढ नको. कोणतं हरभऱ्यात झाडे होती आहे का नाही? फुगला देव, फुगला आणि भगवंताला म्हणे माग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. देवा तुम्हाला काय मागायचं ते मागून. भगवान परमात्मा मला तुझं काहीच लागत नाही. तू एकच काम कर, तुझ्या अंतःकरणातला अभिमान टाकून दे आणि तू माझा दास हो. गरुडाने भगवंताचं ऐकलं, एका मिनिटात अभिमान टाकला आणि भगवंताचा दास झाला. तेथे माझ्या मना होई पक्षीराज. तू पक्षीराज हो म्हणजे तू तुझ्या अंतःकरणातला अभिमान टाकून दे आणि तू माझा दास हो. दास होत नाही आणि आपलं मन जोपर्यंत भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आपण लावित नाही तोपर्यंत आपल्या जीवनाची तृप्ती आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. हा जीव जडाच्या संगतीने तृप्त होऊ शकत नाही, जीवाच्या संगतीने तृप्त होऊ शकत नाही. हा फक्त भगवंताच्या संत साधू महात्म्यांच्या नामाच्या साधनेच्या माध्यमातूनच तृप्त होऊ शकतो. म्हणून तिथे
माझ्या मना होई पक्षराज. बर तुकोबाऱ्या म्हणतात तुमच्या विलीला खूपच फळण खूपच लदबदून गेले असं तुम्ही म्हणता. मग कोणी तोडतच नसेल एखाद्या वेळेस ती कडू असं. तुकोबाऱ्या म्हणतात ती कडू नाही, ते मुळासकटच गोडी मुळीची आबीजी दाखविली गोडी लाहो करी जोडी झाली याची. मुळासकट ती गोडे. मग तुकोबाऱ्या म्हणतात ती गोडी आम्हाला का प्राप्त होत नाही. जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात ती गोडी जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर एका क्षणाचाही विलंब न लावता तुकोबाऱ्या म्हणतात बाबा तुम्हाला का प्राप्त होत नाही. एक ज्ञानोबारांची गोड ओळी येतात. ज्ञानोबाऱ्या म्हणतात आपली परिस्थिती अशी झालेली आपल्याला जे गोड आहे ते गोड लागत नाही, जे कडू आहे ते कडू लागत नाही. आपली परिस्थिती का आपल्याला या विषयाच्या सर्पाने सर्पदंश केला आणि ज्याला सर्पदंश झाला ज्याला जे गोड आहे ते गोड लागत नाही, जे कडू आहे ते कडू लागत. ज्ञानोबाऱ्या म्हणतात विषयीचा पडी पाडू गोड पाडू विषय तो गोडू जीवासी झाला. हे का झालंय आपल्याला या विषयाने दंश केला आणि त्याचा परिणाम. मग तुम्हाला ती गोडी का लागली कारण आम्ही त्याच्यात डुबून गेलो दादा. आम्हाला दुसरं काहीच गोड लागत नाही, आम्हाला फक्त देव आणि देवाचं नाव गोड लागतं. नाम गोड पुरे गोड सकळ ही. मग आम्ही करावं काय. फक्त 5 ओव्या ज्ञानोबारांच्या ध्यानात घ्या आपली सेवा संपली. ज्ञानोबारायांनी साधना सांगितली. आपलं मन इकडे जर प्रपंचातून निघत नसन आणि परमार्थात लागत नसन तर ज्ञानोबारा म्हणतात एकच काम करा. जितकी सोपी गोष्ट नाही. ज्ञानोबारा म्हणतात तरी गायसे करी ययाठा पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तुझाय. मग जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले आरोचक विषयी घेईल. मग पुनवे हुनी जैसे शशीबिंब दिसे हर पतावसे नाहीची होय. मग तैसे मग शेवटी सांगितलं हळूहळू पंडू सुता मीच होईल. हे तितकं सोपे नाही पण तेवढी साधना केल्याशिवाय ते मिळू शकत नाही. एक दिवस असा होईल आपलं मन परमार्थात लागेल आणि आपली मूर्ती एकदा का इकडे जडली की मग हळूहळू पंडू सुता मीच होईल. आपण परब्रह्म स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी साधना करावं लागेल. जेवढा उशीर आपण इकडे परमार्थाकडे येण्यासाठी करू तेवढी आपल्याला ही गोडी दुरावेल. म्हणून एका क्षणाचाही विलंब न करता राम राम स्वराधी लाहू करा गाठ घाला मुळबंदी सांडावा ओग्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंद. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर महा ध्यानी राहा. म्हणून तुकोबारा म्हणतात तुका म्हणे क्षणोक्षणा जातो का गोडी ते रसाळ अंतरेल. मग एक काम करा हे मन इकडं आणायचं. तेथे माझ्या मना होई पक्षराज साधावया काज तृप्तीची झालेली वाक्पुष्प सेवा रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा आईसाहेब रुक्मिणी मातेच्या चरणावर मी समर्पित करतो. गोरक्ष